नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, मेडिकलच्या संदर्भाने एक अतिशय महत्त्वपूर्ण गुड न्यूज आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जून रोजी रीनीट एक्झाम दिलेली होती, अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं NTA च्या वतीनं ऑफिशियल ॲन्सर की त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. आत्तापर्यंत विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्लासेसच्या ॲन्सर कीचा वापर करून आपला स्कोअर काढलेला होता, परंतु या अगदी कमी कालावधीमध्ये NTA कडनं पहिल्यांदा ऑफिशियल ॲन्सर कीसुद्धा त्या ठिकाणी आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी रीनीट एक्झाम देणारे होते, येणाऱ्या काळामध्ये मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये जाणार आहेत, अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. छोटासा व्हिडिओ असेल पण अतिशय महत्त्वाचा असेल. आता सगळ्यात पहिले NTA वतीनं जे पेपर कोड 50, 60, 70, 80 म्हणजे असे एकूण 4 वेगवेगळे कोड होते, तर त्याचे ऑफिशियल ॲन्सर की आता आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि प्रत्येक ॲन्सर कीमध्ये एक क्वेश्चन ड्रॉप केलेला त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. अर्थात बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की एक क्वेश्चन बोनस म्हणून मिळेल, तर मोस्टली तो फिजिक्सच्या संदर्भाने असेल, तर तो क्वेश्चन जो होतो त्या ठिकाणी ड्रॉप झालेला आहे. म्हणजे आपण तो अटेम्प्ट केलेला असेल किंवा केलेला नसेल तरी आपल्याला 4 गुण त्या ठिकाणी जे ते बोनस म्हणून त्या ठिकाणी मिळतील. अटेम्प्ट केलेला आन्सर जरी करेक्ट नसेल तरीही तुम्हाला ते बोनस गुण त्या ठिकाणी मिळणार आहेत. सो थोडक्यात एक क्वेश्चन ड्रॉप म्हणून आहे, ज्याचे 4 गुण आपल्याला मिळतील. आता ही ऑफिशियल ॲन्सर की आल्यानंतर आपल्याला आपल्या क्वेश्चन पेपर आपल्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहे आणि ह्या ॲन्सर कीचा वापर करून आपण सोडवलेल्या प्रश्नांपैकी नेमके किती प्रश्न बरोबर आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी आता काढता येईल. जे प्रश्न चुकलेले असतील त्याचे 0.25% म्हणजे 1 मार्क्स ईच क्वेश्चन याप्रमाणे ते लेस करून आपला ॲक्युरेट स्कोअर आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. आणि मग आलेल्या स्कोअर काय काय पॉसिबिलिटीज आहेत या दृष्टीने आपल्याला पुढचे पावलं त्या ठिकाणी टाकता येतील. हा झाला एक अतिशय महत्त्वाचा विषय. आता आलेल्या ॲन्सर कीला जर आपल्याला चॅलेंज करायचं असेल तर त्या संदर्भात सुद्धा NTA वतीनं जे तर प्रॉपर गाईडलाईन त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. एखाद्या प्रश्नाचं उत्तर, फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 10 त्याचं उत्तर आपण B मेन्शन केलेलं होतं म्हणजे विद्यार्थ्यांनी, परंतु ऑफिशियल ॲन्सर कीमध्ये त्याचं उत्तर C असेल किंवा थर्ड ऑप्शन करेक्ट दिलेला असेल, तर असा एक प्रश्न असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नांना तुम्हाला त्या ठिकाणी चॅलेंज करता येतं. अर्थात प्रति क्वेश्चन पर क्वेश्चन ₹200 नॉन रिफंडेबल फीस त्या ठिकाणी तुम्हाला त्यात भरावी लागेल आणि ती फीस भरून तुम्हाला त्या ठिकाणी जे येतं ते क्वेश्चनला चॅलेंज करता येईल. सो जर आपल्यापैकी कुणालाही एखाद्या क्वेश्चनमध्ये डाऊट असेल, ऑफिशियली जे ॲन्सर कीमध्ये ॲन्सर दिलेलं आहे त्यापेक्षा वेगळं काही ॲन्सर आहे आणि त्याच्या बाबतीतलं तुम्ही कॉन्फिडंट असाल तर तुम्ही अशा पद्धतीनं या ॲन्सर कीच्या काही क्वेश्चनला चॅलेंजसुद्धा करू शकता. सो थोडक्यात ऑफिशियल ॲन्सर की उपलब्ध झालेली आहे. ॲन्सर कीला चॅलेंज करण्याची सुविधासुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. आता जी नोटीस आहे त्यानुसार तुम्ही ॲन्सर कीला चॅलेंज कधीपर्यंत करू शकता तर 28 जून 2026पर्यंत. आज ऑलरेडी 25 जून आहे. आज एक दिवस संपल्यात जमा आहे, परंतु 26, 27 आणि 28 या दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला या ॲन्सर कीला त्या ठिकाणी चॅलेंज करायची सुविधा उपलब्ध असणार आहे. सो ज्या विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेत भाग घेतला आहे, नीट परीक्षा दिली आहे, आता ऑफिशियल ॲन्सर की आलेली आहे, आलेल्या प्रश्नांना चॅलेंज करायचं असेल त्या क्वेश्चनला तर ती सुविधा तुम्ही या ठिकाणी उपयोगी घेऊ शकता. आणि ज्या मुलांना ॲन्सर कीला चॅलेंज करायचं नाही आहे, आलेल्या प्रश्नावर आपण ॲन्सर कीनुसार ऑफिशियल ॲन्सर कीनुसार आपला परफॉर्मन्स काय हे बघायचं असेल तर त्यासाठी आता तुम्ही ही ॲन्सर की डाउनलोड करावी आणि तुमचा जो काय पेपर कोड होता त्यानुसार तुमचे स्कोअर काढावेत आणि मग येणाऱ्या काळामध्ये आपल्या या आलेल्या स्कोअरवर काय काय पॉसिबल आहे या संदर्भामध्ये येतं तुम्हाला तुमचा शोध घेता येईल. या संदर्भात आपल्याला काही मदत लागली, कुठल्याही प्रकारचे ॲडमिशन करायचे असतील, मग ते MBBS असेल, BDS असेल, BAMS असेल, BHMS असेल, फिजिओथेरपी असेल, या सगळ्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भामध्ये आपण ॲस्पायर एज्युकेशनच्या माध्यमातून आपल्याला सेवा देण्यासाठी तत्पर आहोत, रेडी आहोत. सो जे कोणी इच्छुक असतील त्यांनी नक्की संपर्क करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.